अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय पंढरीशा रुक्मिणीवरादि पुरुषा पुंडलिकावर्द पुंडरीकाक्षा सर्व साक्षी जानता तू हे जगत्पालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यदकोळ टिळका आता भक्तिसार दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागील अध्याय सिद्धी साधन श्रीमच्छिंद्रनाथ आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती तेने केले परी दैवहत तिने टाकिले गोमहित परी फार ठकले दैववंत अतिहीन प्रारब्धे घरपुसत लाभ आला तो निप्रद्रव पणपदी लोटला की पुढे मांदुसे येते वाहिला अंध होय आवडीने की अवचटला धला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी की खडा म्हणून झोकुनी कृषी शेत टाकतीशे ती अवचटला दता पियुष घट विष म्हणून करी वीट ते विप्रदाय अदैवये पाठ नाडलाची सर्वस्व सहज काननी फिरता जाऊने बैसले कल्पतरू खालती परी दैव इच्छा भूत खाईला आता तन्ने नाडिले की कामधेनू ग्रही आला ती बाहेर बळीच दवडीला तन्ने परी झाला नाडलाची सर्वस्वी किंवा बाण ढाळती खेळी मेळी निदान लाधले हस्तमेळी तो गार म्हणूनी सांडिला जळी महाडोनी निदैवे की सहजा तुडे होता परिस खापर म्हणून टाकदिशी त्यास की घराला राजहंस वायास म्हणून दवडिला की हार देऊ देवोदित परी त्यास भासले परमभूत तन्ने विप्रकांतेसी घडूनी आले महाराजा एरीगडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतू बंधायित रामेश्वर दर्शना तो श्वेत येऊनी करी स्नान अवचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापून शीम शरीर वैसले तया संधीत मेघ वर्षाव करीती झाला स्वहज स्वभाव दरडी करुणी गुहायास्तव करिता झाला मारुती वरुणी वर्षाव परजन्य करिता येरी इकडे दरडी करीत ते पाहुणी मच्छिंद्रनाथ विस्मयाती पावला परी हटकोनी बोलती मने मरकटा तू मूर्ख बोत आता करीशी सदन निश्चिंत स्वशरीरी लक्षवाया पर्जन वर्ष विशाळ धारा यात कधी करतीस घर जैसे तस्करी लुटल्यावर दीपतेल भासती भरतीशी की बाईल मेलिया झोपी गेला तैसे न्याय घेऊन आला तू स्वसदनाती पावका आला कृपाखनी विजवाया की ग्रीव पडत काळ फास मग वंचिता होय अमर स्तोत्रास की परम पीडित तृषा त्रास कुपी खून मनतासी की हृदय पेटीला जठरानाळ के कामधेनुचे इच्छिते फळ मेघ ओसरले बीज रसाळ महिला गे प्रेरितसे तन्ने प्रजन्य काळ प्रजन करतिसी वितावेळ तस्मात मूर्ख मरकटा माचाळ निर्वालाशी पुडारा ऐसे ऐकुनी वायुनंदन म्हणे चतुरा हे कोण एरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्रायशे मग मानती एरू म्हणे तू ते जती कोणार्थी लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदताती या तरी बोले वायुसुत आम्ही ऐके ते जती हनुमंत तुम्ही तुन गती महित एका उदेला तरी आता सो कैसे मी मारुतीच्या शेजारे अस भावे राहुनी एक वेळेस वरीला हे महाराजा तेही कला सहस्राशी मातेला दिले महापरेशी ते तुझ दावितो यासनियाशी तया पासव जे प्राप्त झाले तरी त्या कळीचे निवारण करुण गावी मज कारण ना तरी जते ऐसे नाम सोडून जाई की या परी बोली मच्छिंद्रनाथ कोणती कळा
ती दावी माते तिचे निवारण गुरुनाथा करील जाण निश्चयी जैसे श्रीराम असताशेनी पाहे मारुती वृक्षावरुणी नाना पर्वते टाके उचलुनी राम शरीर योजनिया परी रामे न सोडती शयन सज्ज करुनिया सापबाण सकळ पर्वता कारण निवारण करीतो तन्ने श्री गुरुराज सकळ अर्थी पुरविल चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझ नखाग्रे धरील तू तेथे तुझा मरखडा कथा किती असे दावी आता फार करशील षड पाषाणात झोपशील कवळीने तरी आता का करसी उशीर मरकटा दावी चमत्कार ऐशे ऐकता वायुकुमार पूर्ण क्षितिक्षोभला उड्डाण करुणी जाय एकांत तेथे धरी भीमरूपता न कळता त्यात 7 पर्वत उचलून फेकिले नभ मंडपी ढगा समान पर्वते येतेशी पंथी गमन ते मच्छिंद्रणा ते दृष्टी पाहून स्थिर मनताशी वात प्रेरक मंत्रशक्ती वाटले कोंदली पर्वते तो एरीकडे अनेक मारुती दुसरा पर्वत फेकदेशी तो तिसरा म्हणता तिसरा येथे चौथा म्हणता शतानुशत ऐशे मग मंत्री करुणी वातीचे ठाई रोधिला जैसे कुंदक बाळ खेळिता मध्ये अटकता परत पंथी तन्ने झाला पर्वती तया ठाईच्या ठाई जाती ते एरीकडे वायुनंदन पर्वतता दृष्टी पाहून पूर्ण शोभिला जेवे कुशण महाप्रळय काळाचे मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहुमस्तकी अपूर्ण फेकावा तो मच्छिंद्रनाथाने निज दृष्टीने देखिला मग अब्ज उदक गिरगुणी वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ जुगारुणी पाणी वायुनंदने सिंचिले तेने भरुणी शरीर बात चलन वर्णाती सर्व सांडित ऊर्ध्व झाले दोन्ही हात मोळी पर्वत राहिला मग ते जैसे स्तंभावरी रचले म्हणते द्वारकापुरी तेवे मारुती शिवावरी पर्वताशी मिरवतेशी खाली टाकावया न चाले बळ जेवी वरला हस्त विकळ पदी चालावया बळ काही एक न चाले ते पाहून या दीन बाळ हृदय कवळी ताता अनिळ मग प्रत्यक्ष होऊनी वदे रसाळ सोडी बाळा ते अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ पुन्हा प्रेरेला मंत्रवात मग मोळीचे उतरुणी पर्वत ठाई ठेवितेशी मग चलन वलन वातशक्ती संगीत देहस्थिती मग समीप येऊन नाथाप्रती धन्य म्हणतेशी यावरी बोलता झाला नीळ बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज अतिनिर्मळ बांधुनी केले सिद्धाने तेने तुझिया बाप बांधिले त्यास तुझे भय काय झाले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अगटित म्हणती सिद्धांची मंत्र स्थिती अगटित असे वदिता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वर वाचा म्हणता ती येतुल्या 5 शक्ती क्रियावंताशी सकळ देवता होती दासी ऐशे ऐकुनी अंजनी सुताशी परमानंद मिरविला उपरांतिक मच्छिंद्रनाथ मारुतीचा याच्या चरणी लागता म्हणून येथुनी तुमचे सख्य उचित मदवरती असो का मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बा त्वा कार्यार्थ आम्ही वेचुनी आपुली शक्ती सुखसंपत्ती तुझ देऊ जैसे दानवाचे काज कवी महाराजा उष्ण्या वर्त ओझा तेवी व कार्यार्थ भोजा शक्ती आपुले वेचू आम्ही की सागरी टिवटिवी अंड्याकरिता गरुड शक्ती झाला वेचिती तेवी महाराजा व कार्यार्थ शक्ती आपुली वेचू की विधीचे संकटात विष्णू मत्स्यावतार घेत तन्ने व कार्यार्थ शक्ती आपल्या वेचू की मग अवश्य ऋषींचे शापदृष्टी स्वयं विष्णू झाले कष्टी तन्ने तुझसाठी आपुली शक्ती वेचू की रामाच्या उपयोगाशी कपी गेले सीता शुद्धीशी तन्ने तुझशी शक्ती आपुली वेचू की ऐशे वरद वागवण ओपुणी प्रीती वायुनंदन म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका यापरी बोली मच्छिंद्रनाथ जती नामे होईल विख्यात तरी एक कल्पना उदले चित्तात त्या भ्रांतीत निवटिका येरू म्हणी कल्पना कोणती उदले कामना तुझे चित्ते नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती अविष्य भविष्य जानसी ऐशी सर्वज्ञ आसोनी नीती विवाद केला
का मजप्रती आणि भेटी झाली नागाश्वती तुझी माझी पूर्वीची ते साबरी विद्याचे कवित्व करुणी वर दिदला त्यात असे असून सखिया महित रोडी व्यर्थ का केले. यावरी बोली वायुनंदन बा तू करती श्वेत स्नान तेव्हा तू ते ओळखून तुझसाठी मी आलो. तू कवी नारायणाचा अवतार जननी भेदले मच्छुदर ते माहीत ते कल्पनेवर चित्त काही उदले. या नागपत्री अश्वत्यासी वर ओपिला देव तुझपाशी परी सविद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरी पुढे कार्य अनेक नडले पडले तू ते अलौकिक तेथे टिकावा धरणे कौतुक म्हणून शोधिला. तरी बा आता येथून गमन श्रीराज्यास करावे मज लक्ष्मी तेथे नाताळ पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भवनी तो पावे. बा तुझे दर्शन तुझशी आहे माझे कारण मज मस्तकी ओझे उतरणे तुझे हाती होईल. यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसा झाला शिरुणी व्यक्त सर्व कामाते वायुष्त सांगोपांग निरोप येरू म्हणे युगमा रामाचे घडले दास्याम्हा सीता शुद्ध पाहुणे युगमा लंकापती मारावया ते सीता घेऊन अयोध्या जाता परी सीतेची कामना वेधली विचित्ता. आता दास्यत्व मारुती करिता महिला गे हा एक तरी हा असो बा संपन्न कांताधन सुत एक सदन जरी वितळ सुख संसार साधन कांते मागे होतेशी तरी या मारुतीशी कांता करुणी भोगू सर्व सुख संपन्न परी ब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही तरी याते वचन गोवून गृहस्थाश्रमी करावा वायुनंदन 80 शीतेची कल्पवणी पाचारली आम्हाती जवळी बैसुनी स्नेहाने स्वीकरे मग मुख कुरवाळूनी म्हणे बारे मारुती तू धन्य तिही लोके अससी तरी बा माझे एक मागणे देशील तरी फार उत्तम मानीन. यावरी तूही नकार मज लागून देणार नाही सहसाही उदार वेचिले आपुला प्राण तरी नकार न देते वाचे करुण शिबिरायाचे कपोत कारणे मास दिले रती पाहे त्रियाळ उदार कीर्ती बाळ दिले याचका ती तन्ने इत्याच पंक्ती तूही अससी कपिद्रा. ऐसे एकता जननी वचन परम तोषला वायुकुमार म्हणे मायो कामना कोण उदित करी देई का एरी म्हणे करताल भाष्य देशी आपुल्यास स्वद्वास तरी मम कामणीचे हौस दुष्य करीन तुझ बारे मग करी कर ओपणी शेवटी मग मागाल ती कामना होती ते देईन मी चित्त संतुष्टी मिरविणे जननीय. एरी म्हणे मम कामना तुवा आचरावावे ग्रस्ताश्रमा कांता करुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे. ऐशी एकता वागवटी सप्रेम खोचला आपल्या पोटी ग्लानवदन चित्त हिंपुटी परम संकटी पडियेल मग न देखता मातेशी काही उत्तर देऊनी बैसला रामासमोर परिचित्त वृत्ती कोमात मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिले मग जवळी पाचारून हृदयी धरिता आली दयाळ आई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुख चंद्र वाळेला मग प्रांजळ सर्व कथन श्रीरामा ते निवटुनी नेत्राश्रू ग्लानवदनी मी करुणै बैसला तरी अंतसाक्ष रघुकुळ टिळका म्हणे वाया न जाय माणी दुःख स्त्री राज्याची स्त्रिया सकळीक कांता सती तुझेच तरी बाळ याचे एक कथन कृत त्रेत द्वापार कली पूर्ण याचोही युगात म्हणती निपुण चौकडी एक ही असे तरी बा ऐशे चौकडी किती 396 बोलती मिती तू ते मातेचोही चौकड्या प्रती जन्म घेणे आहेच मी 99वा रामक्षिती तूही 99वा मारुती आणि लंकाधीश याची नीती 99वा असे तो. यावरी 14 चौकड्या राज्य रावण करीला असे बोलता वचन परी 14 अंकीचा आकडा मागुनी आख नेले विधीने तो मग ठरला वरील 1/4 तितक्या चौकड्या राज्य करीत तरी सांगव्या कारणाता आपण मरोणी येतेशी मग आल्यावरी त्यात जाणे लागे मारुती ते तू तरी पाळी तुझी निश्चिंत आली आहे ती भोगा की ऐशी म्हणता श्रीराम वाहिला मग म्या त्यात प्रश्न केला मग दृढ कसोटी आहे मजला केवी भेटी केवी कामरत रती मग राम म्हणे
बा ऊर्ध्वरेती आजपासून असे मारुती तयाचा भुभुक्कारे श्वाससंगती गरोदर होती त्या स्त्रिया. तरी तू सकळ संशय सोडून शैल्य देशी करी गमन. तू ब्रह्मचारी पण घडत नाही महाराज ऐशी वार्ता होता निश्चिंत. मग म्या स्वीकारले शैल्य देशाप्रती. यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनिका नामे विराजल्या. तिथे पृथ्वीशी देश वारथा ऐकव्यावी झाली आता. पुरुषकांता देशी उभिहंता रमत आहे स्वइच्छे. देवदानव मानवासहित पशु पक्षी नाग जात सकळ स्त्री पुरुष उभयंता. इंद्रिय सुखे सुखावली कामरती मंथनाकार रतीशी अर्पितेशी कामिक नर ऐशी जाणून मनी विचार परमचित्ती शोभला. मग तिने मांडले अनुष्ठान मन माझी काम करुणी. ती प्रत्यक्ष होऊन वायुनंदन रतिरत्न अर्पुत्या. ऐशी काम वरुणी चित्ती बैसला दृढ तपावरती. मास तोडून यज्ञकुंडी आहुती मम नामी अर्पितेशी. ऐशी लोकता 12 वर्ष सकळ आटिले शरीर मास. मग ती पाहुणी अतिकृश प्रसन्न झालो मी. तिथे परी तिथे होता माझी भेट पदी मोळी घालून मिठी म्हणे अर्थ जो उद्दवला पोठी तो सिद्ध करी महाराजा. मग तुम्ही विचारत झालो तिथे की कवन कामना करिता भरिती मज सांगुनी अर्थ रसित सुख समुद्रा मेळी. ऐशी ऐकता वचनोत्तर मग महाराजा वायुकुमार तुझेनी स्त्रियांची गर्भिणी समग्र होऊन निर्वतीशी महाराजा. तरी कळांची प्राणेश्वरी स्मरावो पावे भुभुक्कारे. तरी नादे रतिनार सुख पावे सकळांशी. या नाद बुंदा न सुखासनी मैथुना रती. धरी कामनात मार्ग सकळ देशा कारण स्वर्ग मृत्यू पाताळे. तरी हक्का कर्मामुचे ओखट स्वप्ने दिशे नायशे पाठ. तरी तू स्वामी आमुचा लोट ते सुकाम हा मिरविके. ऐशी वदता स्त्रिया भूषणे मग मी बोलता ते लागुनी तूर ध्वरिता जन्माहून दृढा सोटी विराजलो. जेथे उदय झालो जठरी अंजनी तो उदरी दृढ कोपुणी. माते प्राप्त शुभानी कनका कसोटी ती असे. तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळी लागली भंडार ग्रंथी तेने. इंद्रिय व्यवहार शक्ती जगा माझी मिरविणे. म्हणून कामना ऊर्ध्व गमन श्वासो सुखरती रतिका मुद्रुप. तुम्हा स्त्रियांचे रती श्रम शांततेने पावदेशी. तरी त्वपाचे श्रमध्वज मच्छिंद्रनगरी विराजवजा. ते चित्तदैवरती काज कामशक्ती तुष्टिले. म्हणून मच्छिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण. वाकाचे कामी वैशला फलद्रुम होईल. ऐशे वरुणी तीर्थावरती तुष्ट केली सकामार्थी. तरी तू जावणी मनोरथी तुष्ट करी महाराजा. ए रोमणी ऊर्ध्वरेता माते कार्य निरोपदी. तरी ब्रह्मचर्यत्व समृदा अवंचले हो जाईल. मी मौदास कामशक्तीनो हे म्हणतील नाथपंथी. जती नामी जगविख्यात जगा माझे मिरवील. तरी ऐशे कुकर्म राहाटी माते धोळून येथी जेटी. मग वाग्देवता निंदा देवती येऊनी जगे मिरवील. यावरी अनेक सिद्ध जगी नाथपंथी आहेत योगी. तेही योगपंथ ते प्रसंग विठाळ माझा करतील. एवढ श्री संघ शल्य फार अपकीर्तीचे दृढ भांडार. सर्व विनाश मोहनास्त्र स्वीकारुणी हे वाटेना. स्त्रिया संगे बहुन आडले अपकीर्ती जगी मिरविले. आणि सर्व सुकृतांचले रीती पोत ते वाताचे. पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरविला कलंके करून. समोर राज्य विनाश रावण त्रिलोभाचे रणला तू. विधिसुतांचे भ्रमंक सोडती ही क्षणमात्रे झाले सुत. 60 पोरे निर्मणी पोटी धन्य भाज विरले. याच नीती सदा तात कर्मा प्रभावी कन्यारत. विधी ऐसे नामोचित अविधी पण बुडविले. पाहात पी त्र्यंबक तपिया माझे असे अर्क. परी कामदरी असतोदक भिल्लिनी युद्धती लुधला. कन्येत पूजेटी कामरंभेची करुणी पोटी. आचारुणी तपगे न रोटी. कन्याची मिरवदेशे ऐशे विश्वामित्र तो मित्र झाला. याची नीती वददिशे मला. तरी वरी कामदरीची व्याघ्र भयानांदिशे ऐशे ऐकुनी मचंद्र वचन मने बारे. योग द्रुमन ठाणादी राहटी पूर्ण भोगिता निर्दोष. जैसे रामे मजला कतिले 99 मारुती असे वदला. तन्मे तुझे भले 99 तू. तरी अनादी राहटी भोगता झाला भामिनी. 20 कोटी महिनात येऊनी पोठी. कीर्त्यारक मिरगेल उपचर वसू.
तो तव उदरी येईल वसु कीर्ती हे महाप्रकाशु महाप्रचंड मिरविले ऐशे सांगुती वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत मग व्रत वर प्रदानवाणी सुकारवंतमचंद्रात देतेशी जैसे शुक्रे अमित्रासुत प्रसन्न होनी चित्त सविता देवणी मंत्र संजीवनी अर्थ प्रभू लागे मिरविला तेवी अमित्रा कुळजा राज्य स्थापिले भक्त काजा रे नेनु विभीषण शत्रुनुजा केले सरिता चिरंजीव तन्ने घातक वसूनी नुणी कामशरा पासुरुकार तू समयू अंजनु सतू पै केला मग तरुणी नमना नमना अवश्य करीती गमन अदृश्य पाहुणी वायुनंदना मच्छिंद्रनाथ चालिले सहज चालिता मही पाठी आरती हिंगळा विद्या विभेटी ऐशी गमुनी तया वाटी येऊनी पोचला तव ते शक्तीद्वारे रक्षका सती दक्षाचारी अष्टभैरवै कृतांत संगरी जिंकू पाहते कृतांता आणि शतकुट चामुंडा शांकिनी डांगिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा ग्रासू पाहते कृतांत बणा यावरी अर्णवा बहुकर्कश नाना पर्वते विशेष त्यात व्याघ्रादी सावजेरीशी येऊ म्हणताती म्हणे ते अर्णव सहज बोले परिनो हे कृतांताची बैशी पाली की पूर्वदानवानी आणून ठेविले भय माये त्या ठाई की अर्णवा पाहता सहज तोची देवे तेज विरुणी जाये मोडे पाज नको नको नुनिया कटकवना जाळिया सिंगी भयानक सावजे अपार मांदी पाहता क्षणी कामना बुद्धी विरवणी जाई तात्काळ तेथे न पावे वायुनंदन परम भयभीत मन कृतांतपत्तीचे कारण भक्षिले म्हणून प्रदेशी असो ऐशी वात गोष्टी मित्र उदले परम पाठी की ते संचिरे तारश्मदाटी गासला मग काय करू येऊनी ते परी कारणा पाहता रश्मी संचारण होई देई सविता असो ऐशी कारणा वार्ता संकट भयाचे स्थान चित्तात तेथे सिद्ध मुनी राव संचारले आपुल्या प्रतापी गौरव ती कथा सर्वज्ञ ज्ञानदेव श्री गुरुज्ञान माझे बदले की तरी स्मृती ठेवूनी प्राशान करा कथामृत मग भवरोगांचे अपार भरीत दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजी मुळाहुनी जैसे वृश्चिक दंशा लागुनी विषशोषी महाराजा तरी होऊन सद्वैक सांडा कुटिलपणा तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेवू नका महाससाही निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजक नीच वदनी परी आमुच्या माय बहिणी पवित्र करील आमते जो या निंदेश प्रति पाळील तो सखा अद्भुत आमचा स्नेह विपुल पातकमळाचे शालन करील वारंवार इच्छितेशी धुंदीसुत नरहरी वंशी मालू स्नेह करी निंदकाशी बहुत अवश्य इच्छा त्या मानवाशी उपकारी म्हणून तरी आता आदर श्रोते तुम्ही न बसावेत पंगती मालू तुम्हा ते हीच विनंती वारंवार करतेशी स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष किमी आगार सदा परिसुत भाविक चतुर तित्रोमाध्याय गोढा अवधूत चिंतन सुदेव दत्त नवनाथ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नवनाथ भक्ति कथासार तृतीयोमाध्याय समाप्त।